मी दत्तगुरू आगरे। आज आपण बघणार आहोत 3 गाव देवेसोळ, भालावली, कोतापूर या 3 गावांचं देवस्थान गांगो मंदिर म्हणजे नवग्रह मंदिर। आणि या नवग्रह मंदिराजवळ मी पोचलेलो आहे। आज रामनवमी आणि त्यानिमित्ताने देऊळ झाडणं हा गावच्या परंपरेनुसार इथे केलं जातं। तुम्ही बघू शकता गांगो मंदिराच्या बाजूचं संपूर्ण वातावरण खूप असं सुंदर वातावरण, शुद्ध हवा, खूप सुंदर अशी हवा आणि हे आमचं गांगोचं देवस्थान। काही लोक विहिरीजवळ आहेत। ते बघू शकता गुरुमामाने गांगो मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर जे देव आहेत त्यांची पूजा केलेली आहे। हे बघा, खूप जुनं असं मंदिर आहे आमचे। मोठं असं ओळीचं झाड बघू शकता केवढं मोठं आहे ते पण खूप वर्षापासूनचं आहे झाड। त्याच्या पण इथे देव आहेत बघू शकता। हे बघा, त्याची पण पूजा झालेली आहे। इकडे असं वातावरण, पूर्ण सुंदर असं वातावरण मंदिराच्या चारही बाजूला। हा मंदिराचा फ्रंट आहे। इथे एक देवस्थान आहे, हे बघू शकता तुम्ही। हे एक देवस्थान। आतमध्ये जाण्यापूर्वी बाहेरचं वातावरण पहिले दाखवतोय। हे बाहेरचे इथे देव आहेत, पूजा झालेली आहे। आता मंदिरामध्ये जातोय। गुरुमामा इकडे पूजा नैवेद्य दाखवतात। हे आमचे नवग्रह बघू शकता तुम्ही। आणि या मंदिराची रचना खूप जुन्यातली रचना आहे। खूप जुनं असं मंदिर आहे। आणि ते नैवेद्य बघा तुम्ही, उकडलेले गरे बघा तुम्ही। हां, नाही ते काय ठेवतायत? कुठे? जॅकेट मोठा नाही मध्ये पाहिजे करणार काय? हो येऊन निघाले। किती मोठा आंबा आहे। हां, खायची? हां, मगाशी सांगूच विचारलं। भूताची दगड नाही, ती दाखवलं मगाशी रे। भूताची दगड, हा बायो काय बोलणार का नाही? सोंगाडी म्हणजे सोंगाडी। इकडे पण आमचे देव आहेत।
नैवेद्य दाखवण्याचं काम चालू आहे.